students. Today we are going to learn 8th mathematics second chapter parallel line and transversal. First we have to study parallel lines. इथे बघा मी आकृती काढलेली आहे. या ज्या दोन लाईन्स आहेत या लाईन्सला आपण पॅरलल लाईन्स म्हणतो. आता बघा when the line in the same plane which are not intersect to each other, ह्या लाईन एकमेकांना कधीच इंटरसेक्ट करत नाही, these lines are called parallel lines and it is written in symbol as line M, line L, parallel. This is a symbol of parallel line. Line L is parallel to line M and here हे जे distance आहे it is same distance throughout. This distance never change. This distance never change. It is same from first point to last point. Next point आहे आपला ट्रान्सव्हर्सल. ट्रान्सव्हर्सल पाहत असताना बघा आपण डायग्राम काढलेली आहे. डायग्राम मध्ये आपण 2 लाईन्स घेतलेले आहेत, लाईन एम अँड लाईन एन. लाईन एम अँड लाईन एन आर 2 डिस्टिंक्ट लाईन. ह्या वेगवेगळ्या 2 लाईन्स आहे आणि त्यांना इंटरसेक्शन करणारी एक आपल्याला तिसरी लाईन दिसते. त्या लाईनला आपण एल म्हणालो, लाईन एल. आता जर आपण पाहिलं तर लाईन एम आणि लाईन एन यांची लाईन एल ही ट्रान्सव्हर्सल असेल आणि ती लाईन एम आणि लाईन एन ला ए आणि बी, याला आपण ए पॉइंट म्हणू, याला आपण बी पॉइंट म्हणू, या 2 डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये काय करते, इंटरसेक्ट करते. आणि बघा इथं हे ए इंटरसेक्शन केल्यामुळे या ट्रान्सव्हर्सलने इंटरसेक्शन केल्यामुळे इथं ए जवळ 1 2 3 4 असे इथे अँगल्स तयार होतात. इथे सुद्धा 1 2 3 4 असे अँगल्स तयार होतात. आपल्याला पुढे पाहायचंच आहे. तर वेन इफ अ लाईन इंटरसेक्ट्स गिव्हन 2 लाईन्स, इफ अ लाईन इंटरसेक्ट्स गिव्हन 2 लाईन्स इन 2 डिस्टिंक्ट पॉइंट, 2 वेगवेगळ्या पॉइंट्स मध्ये ए अँड बी, then that line is called, then that line means line L is called transversal of line M and line N. Now see here, आपण जशी इथे डेफिनेशन लिहिली तशीच आपण इथे पॅरलल लाईन्सची पण डेफिनेशन लिहून घेऊ. पॅरलल लाईन्स means the line in the same plane which do not intersect each other are called parallel lines. The lines in the same plane which do not intersect each other are called parallel lines. And transversal, if a line intersect given 2 lines, या 2 लाईन इंटरसेक्ट करणारी लाईन in 2 distinct point, then that line is called, that line's line L is called transversal of those 2 lines. Angles made by transversal. See here, इकडे बघा लाईन पी क्यू अँड लाईन आर एस, या 2 लाईन आहे, त्यांची ट्रान्सव्हर्सल लाईन एटी आहे. या एटी लाईन या ट्रान्सव्हर्सलमुळे इथे 2 इंटरसेक्शन पॉइंट झाले. या पॉइंटला आपण एम नाव देऊ, या पॉइंटला एन म्हणूयात. आणि या इंटरसेक्शन पॉइंट जवळ बघा 4 अँगल्स तयार होतात. या इंटरसेक्शन पॉइंटमुळे इथे 1 2 3 4 असे 4 अँगल्स तयार होतात. सेम एन इंटरसेक्शन पॉइंट जवळ सुद्धा 1 2 3 4 असे 4 अँगल्स, म्हणजे एकूण आपल्याकडे इथे 8 अँगल्स तयार झालेले आहेत. आणि या 8 अँगल्स आपण पेअरिंग मध्ये जर पाहिलं तर त्याचे 3 प्रकार पडतात. एक आहे करस्पॉन्डिंग अँगल, दुसरा आहे इंटेरियर अँगल आणि थर्ड वन आहे अल्टरनेट अँगल. तर फर्स्ट बघूया आपण करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स कसे ओळखायचे, तर बघा आता जी ट्रान्सव्हर्सल आहे त्या ट्रान्सव्हर्सलच्या सेम डायरेक्शनला
आता समजा मी आता ही एक बाजू घेतली एएम, एएम ही साइड घेतली किंवा आर्म म्हणूया आपण त्याला, या एएमच्या सेम डायरेक्शनलाच असलेले आणि ट्रान्सव्हर्सलच्या एकाच साइडला, ट्रान्सव्हर्सलची ही वरची साइड आहे बघा, सॉरी लाईन पीक्यू ची ही वरची साइड आहे, लाईन आरएस ची पण आपण वरची साइड घेणार. सपोज मी अँगल घेतला एएमपी, एएमपी अँगलचा आपल्याला करस्पॉन्डिंग अँगल शोधायचा असेल तर आपण दुसऱ्या लाईनची वरची बाजू, तीच साइड, वरची साइड आणि त्याच डायरेक्शनला, आता इकडे अँगलची ही डायरेक्शन आहे, इथे सुद्धा हीच डायरेक्शन येणार, म्हणजे एएमपी अँगलचा करस्पॉन्डिंग अँगल ए हा एम एन आर असेल. हे दोघं आहेत करस्पॉन्डिंग अँगल. त्याप्रमाणे आपल्याला आता याचा शोधायचा असेल ए एम क्यू, त्याचा करस्पॉन्डिंग अँगल वरच्याच डायरेक्शनला बघा हा असेल. म्हणजे आता आपण याला दुसरं साइन करूया. ए एम क्यू चा करस्पॉन्डिंग अँगल आहे एम एन एस. थर्ड झाला हा, याला स्टार करूयात. क्यू एम एन चा करस्पॉन्डिंग अँगल असेल एस एन टी, इथे स्टार करूया. आणि लास्ट वन, याला आपण आणखी वेगळं खून करूया, 3 ने दाखवूया. अँगल पी एम एन चा करस्पॉन्डिंग अँगल आहे आर एन टी. याप्रमाणे अशा जेव्हा टू लाईन्सला एका ट्रान्सव्हर्सलने इंटरसेक्ट केलं तर करस्पॉन्डिंग अँगलच्या 1, 2, 3, 4 अशा 4 पेअर तयार होतात. आणि जर त्या लाईन्स पॅरलल असतील, इफ लाईन PQ अँड लाईन RS आर पॅरलल, देन दीज करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. पेअर लिहून घेऊ आपण. देअरफॉर फर्स्ट पेअर आहे अँगल AMQ, त्याचा करस्पॉन्डिंग अँगल आहे MNS. इथे याला आपण भरीव करूया म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. ओ वाटतोय तो. दुसरी पेअर आहे QMN, अँगल QMN अँड त्याचा करस्पॉन्डिंग अँगल आहे SNT. थर्ड पेअर RNT, अँगल RNT, त्याचा करस्पॉन्डिंग अँगल आहे, सॉरी आपण अगोदर वरचं घेऊया, आहे PMN. इथं PMN RNT, PMN चा RNT. आणि फोर्थ वन AMP, अँगल AMP अँड अँगल MNR, अँगल MNR आर द 4 पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. सी सेकंड आहे इंटेरियर अँगल्स. इंटेरियर अँगल्स पेअर शोधत असताना बघा आपण सेम डायग्राम काढलेली आहे. आता PQ अँड RS मध्ये लाईन AT इज अ ट्रान्सव्हर्सल. इंटेरियर अँगल शोधायचे आहेत. सेम साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल अँड इनसाइड गिव्हन 2 लाईन्स. सेम साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल ही ट्रान्सव्हर्सल, ट्रान्सव्हर्सलची ही एक साइड आहे, त्याला आपण साइड फर्स्ट म्हणूया, ही आहे साइड सेकंड म्हणूया. आणि सेम साइड, आता या एकाच साइडला आणि 2 लाईन्सच्या इनसाइड मध्ये, दोन्ही लाईनच्या मध्ये येणारी जी पेअर आहे, दिस पेअर इज कॉल्ड इंटेरियर अँगल पेअर. दोन्ही लाईन्सच्या आतमध्ये असलेली आणि ट्रान्सव्हर्सलच्या एका बाजूला असलेली एक पेअर. सेम ही दुसरी पेअर असेल ट्रान्सव्हर्सलच्या दुसऱ्या साइडला, सेकंड साइडला आणि दोन्ही लाईनच्या इनसाइड म्हणजे आतमध्ये. देर आर ओनली 2 पेअर्स ऑफ इंटेरियर अँगल्स वेन 2 लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय अ ट्रान्सव्हर्सल. देअरफॉर 2 pairs are formed. First is angle QMN.
QMN ची इंटेरियर अँगल आहे MNS, अँगल MNS. सेकंड पेयर PMN, अँगल PMN चं इंटेरियर अँगल आहे RNM किंवा MNR, अँगल MNR. These are 2 pairs of interior angles and 4 pairs of corresponding angles. थर्ड आहे अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल्स मध्ये डायग्राम मध्ये बघा, अपोजिट साइड ऑफ अ ट्रान्सव्हर्सल अँड आर्म ऑन द ट्रान्सव्हर्सल शो अपोजिट डायरेक्शन. आपल्याला अल्टरनेट अँगल शोधत असताना ते अपोजिट साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल, म्हणजे जर आपण हा अँगल जर घेतला तर त्याच्या अल्टरनेट अँगल अपोजिट साइडला असेल, आणि दुसरं म्हणजे त्याची जी आर्म आहे तर त्याची ट्रान्सव्हर्सलची आर्म जर या डायरेक्शनला आहे तर त्याच्या पेअरची डायरेक्शन ही त्याच्या अपोजिट डायरेक्शनला असेल. ही जर वरती असेल तर ही त्याची डायरेक्शन खाली असेल. या साइडला एक अँगल असेल तर त्याची पेअर मधलं दुसरं अँगल दुसऱ्या साइडला येईल. तर आता याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. फर्स्ट वन आहे इंटेरियर अल्टरनेट अँगल. इंटेरियर अल्टरनेट अँगल्स बघा, इथे आपण फर्स्ट अँगल घेऊ PMN. अँगल PMN चा आपल्याला अल्टरनेट अँगल शोधायचा आहे. अँगल PMN त्याचा अल्टरनेट अँगल येणार आहे MNS, अपोजिट डायरेक्शनला. याची साइड ही आहे, त्याची अल्टरनेट अँगलची साइड दुसरी, ट्रान्सव्हर्सलची दुसऱ्या साइडला त्याची पेअर येणार आहे. आणि अँगलची डायरेक्शन बघा इकडे आहे, या साइडला आर्मची डायरेक्शन आहे, तर आता दुसरी डायरेक्शन त्याच्या अपोजिट साइडला, त्याची पेअर असणार आहे MNS. दुसरी पेअर आहे QMN, अँगल QMN अँड अँगल MNR. इथे लक्षात ठेवायला अल्टरनेट अँगल आपण झेड आकार जर लक्षात ठेवला, बघा या 2 लाईन्स, सपोज ही लाईन PQ आहे आणि ही लाईन RS आहे, ही त्यांची जर ट्रान्सव्हर्सल AT असेल तर इथे जे अँगल तयार होतात त्या झेड फॉर्मेशन मध्ये. बघा आता इथे जर मी झेड आकार तयार केला तर तुमच्या लक्षात येईल की ही एक पेअर असते. सेम वे इकडनं जर आपण पुन्हा दुसरी पेअर तयार केली, झेड उलटा झेड तयार केला, तर इथे सुद्धा तयार होणारे या झेड आकारामध्ये तयार होणारे जे अँगल्स असतात त्या अँगल्सला आपण अल्टरनेट अँगल्स म्हणतो. आता हा एक झाला भाग इंटेरियर अल्टरनेट अँगल. सेकंड जो पार्ट आहे याचा एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. एक्सटेरियर, आता हे जे आपल्या 2 लाईन्स आहेत, 2 लाईन्स, लाईन PQ आणि लाईन RS च्या एक्सटेरियर भागात म्हणजे बाहेरच्या भागात येणारे. आपण जर हा अँगल घेतला, अँगल AMP, त्याचा अल्टरनेट अँगल अपोजिट साइडला, अपोजिट डायरेक्शन त्याच्या आर्मची येणार आहे, म्हणजे त्याचा अल्टरनेट एक्सटेरियर अल्टरनेट अँगल SNT असा असेल. आणि दुसऱ्या पेअर जो आहे त्याचा अल्टरनेट अँगल 3 लाईननी दर्शवू आपण. AMQ चा एक्सटेरियर अल्टरनेट अँगल RNT हा असेल. देअरफॉर पहिला अँगल AMQ अँड अँगल RNT. सेकंड पेअर आहे अँगल AMP अँड अँगल SNT. बघा मुलांनो, आपण 3 प्रकारचे अँगल पाहिले. करस्पॉन्डिंग अँगलच्या 4 पेअर,
इंटेरियर अँगल्सच्या 2 पेअर आणि अल्टरनेट अँगल्सच्या आपण 4 पेअर पाहिल्या परत, कारण की इंटेरियर अल्टरनेट अँगल मध्ये इंटेरियर अल्टरनेट अँगल अँड एक्सटेरियर अल्टरनेट अँगल असे 2 उपप्रकार पडतात आणि असे एकूण हे 4 पेअर्स असतात.